स्वामी समर्थ। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गृहिणीसाठी महत्त्वाच्या काही उपयुक्त अशा टिप्स बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। अंघोळ केल्यानंतर टॉवेल ओला असेल तर सुक्या कपड्यावर ठेवू नका, तो लगेच वाळत घाला। ओला टॉवेल सुक्या कपड्यावर टाकला तर त्या कपड्यांना कुबट वास येऊ शकतो, म्हणून कोणतेही ओले कपडे सुक्या कपड्यावर ठेवू नका, ताबडतोब वाळत घाला। चहा पिऊन झाल्यानंतर भांडी, कप, बशी किंवा पेले लगेच धुवून ठेवा, नाहीतर त्याच्यामध्ये चहाचे डाग सुकून ती भांडी काळपट होऊन त्याला डाग पडतात आणि मग घासताना त्याचे डाग लगेच निघत नाही। आठवड्यातून 2दा घराच्या आतील आणि बाहेरील सर्व भिंती झाडून घ्या, असे केल्याने भिंतीवर कोळिष्टे होणार नाही। पडदे, चादरी, बेडशीट, सोफा कव्हर अशा कपड्यावर निलगिरीच्या तेलाचे काही थेंब लावल्यास त्यावरील जीवजंतू नष्ट होतात। फरशी पुसण्याच्या पाण्यात अधूनमधून 1 चमचा बेकिंग सोडा घाला, याने फरशा स्वच्छ दिसतील आणि चमकतील। हरभऱ्याची डाळ दळण्यापूर्वी थोडी भाजून घ्यावी, म्हणजे त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ बाधत नाही व पचायलाही हलका होतो आणि पिठाला कीडही लागत नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बारीक वाटत नसेल तर महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या, त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येईल। बडीशेप खराब होऊ नये म्हणून बडीशेपच्या डब्यात 2-3 इलायची टाकून ठेवा, यामुळे बडीशेप चांगले राहतात आणि त्यात किडे होत नाही। बटाटे आणि वांगी कापल्यानंतर पडतात, यासाठी चिरल्यावर बटाटे आणि वांग्याची फोडी लगेच पाण्यात टाका। ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे, वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे, ताक आंबट होत नाही। कोथिंबीर जास्त काळ टिकवण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा। तळण्याचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका। स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, टोमॅटो प्युरी आधीच तयार करून ठेवा। गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने कफ होण्याच्या समस्यापासून आराम मिळतो। लिंबाचा रस थंड पाण्यात मिसळून पिल्याने मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळतो। काळे वटाणे लवकर भिजत नाही, काळे वटाणे लवकर शिजावे म्हणून काळे वटाणे भिजत घालताना त्यात 1 चमचा मीठ घालावे। कलिंगड सेवन केल्याने किडनी स्टोन पासून दूर राहता येते। रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी खाल्ल्याने फार लाभदायक ठरते। वरण चविष्ट बनवण्यासाठी फोडणी दिल्यावर लगेच झाकण ठेवावे, याने फोडणीचा वास वरणाला छान लागतो। कोणत्याही पदार्थात लसूण किसून घालण्यापेक्षा ठेचून घातल्यास पदार्थाला छान चव येते। स्वयंपाकघरातील झुरळ नष्ट करण्यासाठी लवंगाच्या पाण्याचा स्प्रे मारल्यास झुरळ जागच्या जागी नष्ट होऊन जातात। तिळाची चटणी बनवताना त्यामध्ये थोडं खोबरं आणि कढीपत्ता टाका, यामुळे चटणी खूप चवदार बनते। ओल्या खोबऱ्याच्या वाटीला आतून मीठ लावून ठेवल्यास त्या 2 दिवस ताज्या राहतात। शेंगदाण्याचा कूट घालून भाजी बनवताना तो मसाल्यात परतून घेतल्यास भाजीला तेल छान सुटते। आलं लसणाची पेस्ट तयार करताना त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं। मासे खाताना काटा घशात अडकल्यास 2 केळी किंवा सुका भात खावा। भाजीची ग्रेव्ही तयार करताना त्यात चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेव्हीची चव वाढते। ढोश्यासाठी तांदूळ व डाळ भिजत घालताना त्यात 1 छोटा चमचा मेथी दाणेही भिजत घालावे, त्यामुळे ढोश्याला हॉटेलसारखी चव लागते। मोड आलेली मटकी मूग शिजवताना पाणी न घालता फक्त वाफेवर शिजवावी, म्हणजे मटकी मूग चवीला अप्रतिम लागते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।